पुणे जिल्हा परिषद, खेड पंचायत समिती आणि आळंदी तसंच चाकण व राजगुरुनगर परिषद निवडणुकांचं बिगुल वाजलंय। अनेक इच्छुक उमेदवारांनी आपापल्या मतदारसंघात लढण्याची जोरदार तयारी सुरू केली आहे। पुणे लाईव्हच्या प्रतिनिधींनी याच उमेदवारांशी संवाद साधला असता या इच्छुकांनी काय सांगितलंय हे जाणून घेऊया। प्रेक्षकांनो नमस्कार, मी अक्षदा। तुम्ही पाहताय पुणे लाईव्ह न्यूज। पुणे लाईव्ह मध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। प्रेक्षकांनो, आता सध्या निवडणुकीची रणधुमाळी चालू आहे आणि ह्याच निवडणुकीसाठी बरेच जण रिंगणात उतरलेत। अशाच काही इच्छुक उमेदवारांशी आपण या माध्यमातून संपर्क साधणार आहोत। तर अशाच एक इच्छुक उमेदवार रोहिणीताई आपल्या सोबत आहेत, तर त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत। रोहिणीताई नमस्कार, आपणास दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। तुम्हाला पण दिवाळीच्या हार्दिक अशा शुभेच्छा। ताई, पहिल्यांदा तुमची ओळख सगळ्यांना करून द्या। नमस्कार सर्वांना, प्रथम दिवाळीच्या हार्दिक अशा शुभेच्छा। मी रोहिणी गणेश तिगळे, मी भैरवनाथ ग्रामीण पतसंस्थेची अध्यक्ष म्हणून गेली 7 वर्ष काम करत आहे। ताई, निवडणुकीत उतरण्या अगोदर तुम्हाला काही राजकीय सामाजिक कामांचा अनुभव आहे का, किंवा मतदारांशी तुमचे संबंध कसे आहेत? माझे पती गेले 18 वर्ष राजगुरुनगर सहकारी बँकेचे अध्यक्ष तसेच संचालक म्हणून, उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिलं। तर आता सध्या आपल्या मतदारसंघात काय समस्या आहेत आणि त्यावर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? आता समस्या सांगायच्या म्हटलं तर लाईटची खूप मोठी समस्या आहे, पाण्याची समस्या आहे आणि रस्त्यांची पण खूप दुरावस्था आहे। तर लाईटच्या समस्येसाठी आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून जे काय आम्हाला करता येईल ते आम्ही करण्याचा प्रयत्न करू। जिल्हा परिषदेची निवडणूक सोडून तुम्ही पंचायत समितीची निवडणूक लढवणार आहात अशी चर्चा आहे, असं आम्हाला ऐकायलाही आलंय, तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? नाही, आम्ही जिल्हा परिषद म्हणजे जिल्हा परिषदेचीच निवडणूक लढवणार आहोत। आमची तयारीच तशी आहे। आम्ही जिल्हा परिषद सोडून पंचायत समितीची इलेक्शन कधीच लढवणार नाही। आम्ही पूर्ण ठरवलं आहे, आमची दिशा ठरलेली आहे। कोणताही पक्ष असू, काही असू किंवा नसू, काही असलं तरी आम्ही फक्त जिल्हा परिषदच लढवणार आहोत, हे आमचं ठरलेलं आहे आणि आम्ही तीच निवडणूक लढवणार आहोत। सध्या आपल्या मतदारसंघात शाळांची, रस्त्यांची, पाण्याची आणि कचऱ्याची काय स्थिती आहे, आणि त्यावर तुम्ही जर निवडून आल्या तर तुम्ही काय उपाययोजना करणार आहात? रस्त्यांची तर खूपच दुरावस्था आहे। पूर्व पट्ट्यात रस्ते अजिबात चांगले नाहीत। आता आम्ही 2-3 महिने फिरतोय तर रस्त्यांची समस्या आहे। तर आम्ही जिल्हा परिषदच्या माध्यमातून जिथं जेवढं आम्हाला करता येईल तेवढा प्रयत्न करणार आहोत रस्त्यांची अवस्था सुधारण्यासाठी। तुमच्या मतदारसंघात सध्याच्या समस्या काय आहेत आणि त्यावर काय उपाययोजना करता येतील? आता सध्याच्या स्थितीत लाईटचा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे, कारण पूर्व भागात दुष्काळी भाग आहे आणि तिथं आठवड्यातील फक्त 2च दिवस लाईट असते आणि ती थ्री फेज लाईट असताना आपल्याला